सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। राजधानी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर 40 मिनिटं चर्चा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर, तर राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमातील दोन्ही बंधू एकत्र। अनिल परबांनी विलय पार्लेच्या SRA मध्ये बिल्डरकडून 2 मर्सिडीज मिळवल्या, रामदास कदमांचा आरोप। तर आरोपांवर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, रामदास कदमांचा सवाल। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऊस उत्पादकांकडून सक्तीनं प्रतिटन 15 घेण्यास शरद पवारांचा विरोध। पंचनामे आणि राज्याचा अहवाल अजून केंद्राला पोहोचलाच नसल्याची टीका। आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे। शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांचा निशाणा, तर भाकरी फिरवले नाही करपते एकनाथ शिंदेंचा टोला। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल लवकर पाठवून द्या, केंद्राकडून मदत पाठवतो, अमित शहांचं आश्वासन। 2 दिवसात अहवाल पाठवू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। औरंगाबाद आणि अहमदनगरचं नाव आम्ही बदलून दाखवलं, छत्रपतींचे अनुयायीच हे करू शकतात, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला। अमित शहा येण्याआधी मंत्री पंकजा मुंडे साई मंदिरात ध्यानस्थ, पायरीवर बसून साई नामाचा जप, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाविकांशी आंदोलन। धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पावसामुळे सोयाबीनसह अनेक पिकांचं मोठं नुकसान। जरांगेंच्या दबावाखाली सरकारचा ओबीसीवर अन्याय, वडेट्टीवारांचा निशाणा। जरांगे पाटलांनी 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं, वडेट्टीवारांचा संताप अनावर। युरोपपर्यंत पोहोचलं बंडाचं वारं, जॉर्जियात सरकार विरोधात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।